हे गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर तुम्ही बघत असाल की आम्ही बाहेर निघालो आहे. कारण तरच आहे तर तुम्हाला कळेलच आम्ही कुठे निघालो ते. तर आम्ही निघालो वन डे ट्रिपसाठी, जे की पुण्याच्या खूप जवळ आणि हाकेच्या अंतरावरती आहे. हे आहे तिकीट घर. इथून तुम्ही तिकीट काढून तुम्ही आतमध्ये प्रवेश करू शकता. आणि आम्ही गेलो आहे चोंदे फार्म्स, जे की पुण्याच्या खूप जवळच्या अंतरावर आहे. हा आहे बाहेरचा व्ह्यू, जे की तुम्ही बघू शकता. हा आहे आतला रस्ता. जसं तुम्ही आतमध्ये प्रवेश करताल तुम्हाला लगेच पुढे लागेल लॉकर रूम, जिथे की तुम्ही तुमचं सामान तुम्ही ठेवू शकता, बॅगेज वगैरे. तर आम्ही चाललो आहे लॉकरमध्ये कपडे ठेवण्यासाठी, बॅग ठेवण्यासाठी. हा आहे आतला परिसर. तुम्हाला पुढे दाखवणेच हे फार्म कशा प्रकारचं आणि किती मोठं आहे ते. तर व्हिडिओ बघत राहा. मला सकाळी भूक लागली होती, मग दोन आधी ब्रेकफास्ट केला. ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला पोहा, उपमा, मिसळपाव भेटेल तुम्हाला. तुम्ही म्हणताल की हे रिसॉर्ट एकदम खूप रिकाम आणि मोकळं आहे. तर असं काय नाही आहे. आम्ही गेलो होतो मंडे म्हणजे वीकडेमध्ये, तरी काही लोक आली होती. विकेंडमध्ये इथे खूप सारी गर्दी असते. त्यांनी हा खूप छान प्रकारे मेंटेन केलेला आहे. आतमध्ये खूप ग्रीनरी, झाडं खूप आहेत. आणि आता आपण निघालो आहे ब्रेकफास्ट करून ॲक्टिव्हिटी करण्यासाठी. तर आहे ॲक्टिव्हिटी एरिया, जे की त्या पॅकेजमध्ये इन्क्लूड आहे. इथे त्याने फोटोसाठी पण खूप छान असे व्ह्यूज म्हणजे तयार केलेले आहेत. तर इथे तुम्ही व्हिडिओज, रील्स, फोटोज तुम्ही काढू शकता. इथे लहानांसाठी आणि मोठ्यासाठी पण ॲक्टिव्हिटीज आहेत. ॲक्टिव्हिटी करून झाल्यानंतर आम्ही गेलो लंच करण्यासाठी. लंचमध्ये बरेच ऑप्शन होते. आता सध्या आंब्याचा सीझन असल्यामुळे त्यांनी आमरस हा ठेवला होता. खूप छान, आणि जेवण पण खूप छान होतं. जेवण करून झाल्यानंतर आम्ही निघालो स्विमिंग पूलाकडे. हे तुम्ही बघू शकताल की स्विमिंग पूल हे किती मोठं आणि भव्यदिव्य आहे. इथे लहानांसाठी पण आणि मोठ्यासाठी पण स्विमिंग पूल आहे. सिटिंग एरिया पण आहे, जिथे बसून तुम्ही चिल आउट करू शकता. आणि त्यासमोरच रेन डान्सचा स्टेज आहे, तिथे तुम्ही डान्स करू शकता. आणि याच्याच बाजूला आहे वॉटर ॲक्टिव्हिटीज लाईक स्लायडर. तुम्ही बऱ्याच ॲक्टिव्हिटी तुम्ही इथे करू शकता.
आणि इथं आहे 12 बलुतेदार पद्धत, म्हणजे जुन्या काळामध्ये कशा प्रकारे आणि काय काम करायचे आणि त्यांना त्याच्या बदल्यामध्ये काय मोबदला भेटायचा हे त्याने तर छान प्रकारे त्यांनी इथे उभारलेलं आहे. तर ज्यावेळेस ॲक्च्युली इथं येऊन भेट द्याल त्यावेळेस तुम्हाला समजेल की त्यांनी कशा प्रकारे केले. हा आहे शिंपी, जे की जुन्या काळामध्ये कपडे शिवून त्यांना त्याच्या बदले मोबदला भेटायचा. हा आहे लोहार, जे की लोखंडाच्या वस्तू घडवायचा तो. हा आहे न्हावी. हे त्याने खूप छान प्रकारचा असा देखावा उभारला आहे, जे की जुन्या काळामध्ये जसं होतं त्यांनी हुबेहूब त्यांनी त्या तसा रेखाटला आहे. तर तर हा गेम कुठला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. यामध्ये खूप स्ट्रेंथ लागते, स्ट्रेंथच्याऐवजी टेक्निक लागेल. तर मला कमेंट करून नक्की सांग की या गेमचं नाव काय आहे. हे एक छोटीशी टूर त्या रिसॉर्टची. इथं आहे इंडोर ॲक्टिव्हिटीज, जे की बॅडमिंटन, कॅरम, लहान मुलांसाठी खेळणी. इथं 1 डे आणि स्टेचा पण पॅकेज आहे. जेव्हा तुम्ही ॲक्च्युली इथे येचाल आणि ज्यावेळेस ते तुम्हाला फील होईल की नेमकं हे कशा प्रकारचं फार्म आहे. इथे अजून बऱ्याच काही ॲक्टिव्हिटी आहेत, पण जे की मी पूर्णभर शूट नाही केलं. पण ज्यावेळेस तुम्ही ॲक्च्युली इथे येचाल आणि ते तुम्हाला करताल त्यावेळेस तुम्हाला जाणवेल. ते मी खाली बघू शकता की ते जे ग्रुप आलेला आहे आणि ते
त्या बॉलचा गेम ते लोक खेळत आहेत. ते तुम्ही बघू शकता ते कसे उलटे पालटे होतात ते. आणि परत ॲक्टिव्हिटी एरिया. तर मग काय आजचा दिवस संपला. आम्ही निघालो परत आपलं. तर मग कसा वाटला ब्लॉग परतीच्या वाटेला. तुमचे करून डू लाईक शेअर सबस्क्राईब. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला परतीच्या प्रवासाला कमेंट करून नक्की सांगा. आणि एकदा या फार्मला व्हिजिट देऊन बघा, खूप तुम्हाला आवडेल. हे ते 2 आपले हनुमानजी बसले आहेत. तर मग काय गाडी काढली आणि तर तिकडे आमची गाडी उभी होती परतीच्या वाटेला. मित्र ते गाडी घेऊन येत आहेत. ते तिकडे आमची गाडी आहे. तर गाडी येईपर्यंत तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटू आपण आपल्या पुढच्या. तर ब्लॉग कसा वाटला सांगा. थँक्यू.